आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असणारे नांदेड उत्तरचे सन्माननीय कार्यसम्राट, जे जातीपातीच्या पलीकडे माणसाचं रक्त लाल आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे, असे सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, तसेच आमचे जिल्हा प्रमुख बडुरे साहेब, तसेच आमच्या सोबत काम करणारे या भागातले रहिवासी माजी नगरसेवक श्याम बन साहेब, आणि ज्या कार्यक्रमामुळे आपण एकमेकांसमोर आलो, एकमेकांसोबत आहोत, असे आमचे सगळ्यांचे लाडके आसिफ भाई. एक 8-15 दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली. मी काही लोकांना इथे बोलले आसिफ भाई का क्या है क्या नहीं, तो लोग म्हणाले आसिफ भाई बहुत अच्छे हैं लेकिन बुजुर्ग लोग उसके साथ नहीं है, तो आप उसके साथ हो कि नहीं, एक बार आप बोलो तो हमें कुछ आगे सोचना पड़ेगा. मी सगळ्यात आधी तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते, कारण मागच्या 5 वर्षांपूर्वी तुम्ही मला निवडून दिलं आणि त्या मतावर मी महापालिकेत माझी शिक्षण सभापती झाले, महिला बाल कल्याण सभापती झाले, आणि एकच नाही तर प्रभाग 5 मधल्या ज्या मतदारांनी आम्हाला तिघांना निवडून दिलं, अशा तिघांनी नांदेड महापालिकेत खूप महत्त्वाची पदं उपभोगली आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती, स्टँडिंगचं सभापती पद उपभोगलं आहे, महापौर पद उपभोगलं आहे. तर मी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि मागच्या 5 वर्षात आम्ही सुद्धा जो निवडून आलेलं पॅनल होतं त्या पॅनलनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात कुठल्याही प्रकारचं यश आलं नाही. आज मला सकाळपासून काही मेसेज व्हॉट्सअपवर आले, हे नुसतं चॉकलेट आहे, पण आमचा नेता चॉकलेट देणारा नाहीये, शिरखुर्माची गच्च वाटी भरून सगळ्यांना खाऊ घालणारा आमचा नेता आहे. त्याच्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेबांचं काम नांदेड उत्तर मध्ये इतकं प्रचंड आहे. आपल्या शरीरात जशा आपल्या रक्ताच्या नसा असतात, जशा धमन्या रक्त वाहतं, तसं आपल्या नांदेड उत्तर मध्ये तुम्ही नांदेड दक्षिण बघा आणि नांदेड उत्तर बघा. नांदेड उत्तर मध्ये सगळीकडे रस्त्यांचं जाळं त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून विणलेलं आहे. आज एक कुठलाही असा रस्ता नाही की जिथे रस्त्याची कामं झालेली नाहीयेत. तसंच आपल्या नांदेडच्या मुलांना ऍग्रिकल्चर साठी परभणीला जावं लागतं. आमदार साहेबांनी ऍग्रिकल्चर कॉलेज आपल्याच मुलांसाठी इथे आणलेलं आहे. आणि आपल्याला जे सतत विष्णुपुरीला गव्हर्नमेंट कॉलेज साठी जावं लागतं, आपल्या आता इथून 6 किलोमीटरवर एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून आणलेलं आहे. त्याच्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं चॉकलेट नाहीये. कलेक्टरनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इथली आपली संघर्ष समिती आमच्या सोबत आहे, तर कलेक्टरनी त्या कलेक्टरकडनं हा सगळा गट वगळलेला आहे. महापालिकेचं काम सुद्धा 100% येत्या काही दिवसांमध्ये आपलं होणार आहे. आणि याच्यानंतर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्या प्रभागासाठी मला फारसं काही करता आलं नाही. मी खंत बाळगते, कारण आम्ही निवडून आल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये कोविडचं वातावरण झालं, कोविड आला. कोविड मध्ये 2.5 वर्ष झाली आणि 2.5 वर्षानंतर आता थोडंसं हायसं वाटलं, काहीतरी कामं करता येतील वाटलं, आणि त्यानंतर आमचं सरकार गेलं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे कुठलेही आर्थिक कामं या प्रभागात मला फारशी जास्त करता आली नाहीत. पण मी तुम्हाला आता इथे विश्वासाने सांगू शकते की माझ्या पाठीशी कल्याणकर साहेब आहेत, आणि कल्याणकर साहेबांच्या पाठीशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे आहेत. कारण आम्ही त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. आताही त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना क्षणात फोन केला तर ते एका सेकंदात तिकडे फोन उचलतात. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सगळ्याच लोकांसाठी किती कामं केलेली आहेत आपल्याला माहिती आहे. लाडकी बहीण योजना आहे, लखपती बेटी आहे, अशा वेगवेगळ्या योजनांसाठी, आरोग्याची योजना आहे, शैक्षणिक योजना आहे. मला माहिती आहे आपल्या विधानसभेच्या काही निवडणुकीच्या 1 वर्ष आधी लातूरची एक मुलगी होती आणि तिला MBBS ला गव्हर्नमेंटला नंबर लागला नाही, तिला प्रायव्हेटला जायचं होतं आणि तिचे वडील शेतकरी होते. तर त्या मुलीने आत्महत्या केली, फीस आम्ही भरू शकत नाही म्हणून. आणि त्याच मुलीच्या वडिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिलं. तर ते पत्र पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आज सगळ्या मुलींची
त्याच्यामुळे हे सगळे लोक आपल्या पाठीशी आहेत. तुम्ही सुद्धा कल्याणकर साहेबांच्या आमच्या पाठीशी राहा. येत्या काळात सगळी कामं आपली होणार आहेत. आणि मी इथे विशेष म्हणजे बावनकुळे साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचे सुद्धा सगळ्यांचे आभार मानते. आम्ही मागच्याच आठवड्यात मुंबईला गेलो होतो. एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट कमिशनर साहेबांना फोन करून सांगितलेलं आहे हे काम मला लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तसंच जी आपली संघर्ष समिती आहे त्यांचं ते कार्य चालू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता हे चॉकलेट नाही, आमच्याकडे रसगुल्ल्याची शिरखुर्म्याची पूर्ण वाटी आहे असं समोरच्यांना सांगा आणि आपलं काम निश्चित आपल्याला करून घ्यायचं आहे. मी पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. मागे तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे, आता येत्या काळात आमच्या सगळ्यांना आशीर्वाद द्या. माझ्यासोबत जो कोणी असेल त्यांच्या पाठीशी राहा, असे बाईच्या पाठीशी राहा एवढी विनंती करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.